नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत पेन्शनचा लाभ घेणाऱ्या दिव्यांग बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि चांगली अशी अपडेट आहे. सप्टेंबर महिन्यासाठीचा पेन्शन वितरणाबाबतचा जी आर हा काल जाहीर करण्यात आला आणि जी आरमध्ये एक अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आहे. यानुसार पाहू शकता, शासन निर्णयानुसार यामध्ये जो निधी आहे दिव्यांग बांधवांसाठी जो पेन्शन दिली जाते, या निधीमध्ये अजून वाढ करण्यात आली आहे. आता ही जी निधीची वाढ झालेली आहे, तर या अंतर्गत लाभार्थ्यांना कसा त्याचा फायदा होणार आहे, दिव्यांग बांधवांना कसा यामध्ये जास्त लाभ हा मिळू शकतो, त्याचबरोबर कोणकोणत्या दिव्यांग बांधवांना आता याचा फायदा होणार आहे, सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तत्पूर्वी नवीन असाल मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे ज्या काही महत्त्वाच्या निराधार योजनेबाबतच्या अपडेट आहेत तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. व्हिडिओला सुरुवात करूयात. सगळ्यात महत्त्वाची अशी अपडेट तुम्ही पाहू शकता, दिव्यांग पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सप्टेंबर महिन्यासाठीच्या अनुदानाबाबत महत्त्वाची अशी अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाकडून दिव्यांग लाभार्थ्यांच्या पेन्शनसाठी यापूर्वी मंजूर करण्यात आलेल्या निधीपेक्षा आता अधिक निधी हा मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे ज्या लाभार्थ्यांना मागील महिन्यासाठीचे पैसे हे मिळाले नव्हते किंवा पाहू शकता ज्यांना नवीन अर्ज मंजूर झाले आहेत, अशा लाभार्थ्यांसाठी ही खूपच महत्त्वाची अशी माहिती आहे. जाणून घेऊयात नेमका किती निधी वाढला आहे आणि याचा फायदा हा कुणाला होऊ शकतो. तर सर्वप्रथम संजय गांधी दिव्यांग पेन्शन योजनेबद्दल पाहूयात. या योजनेसाठी जर तुम्ही पाहिलं तर यापूर्वी 125,87,91,240 रुपये इतका निधी हा मंजूर करण्यात आला होता. आता जो नवीन शासन निर्णय आहे, या नवीन शासन निर्णयामध्ये 131,15,69,69,700 रुपये इतका निधी जो आहे हा मंजूर करण्यात आला आहे. म्हणजेच आधीच्या तुलनेमध्ये तब्बल 5,27,28,78,460 रुपये इतका निधी जो आहे हा जास्त वाढलेला आहे, हा मंजूर झाला आहे. आणि ही वाढ जर तुम्ही पाहिली तर एकूण संपूर्ण निधीच्या जवळजवळ 4.19% इतकी वाढ ही झाली आहे. यानंतर तुम्ही जर पाहिलं संजय गांधी श्रावणबाळ दिव्यांग पेन्शन योजना, तर या योजनेमध्ये यापूर्वी 10,50,00,00,000 रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र आता पुन्हा हा निधीसुद्धा वाढवून 12,00,00,000 रुपये इतका करण्यात आला आहे. म्हणजेच या योजनेसाठी 1,50,00,00,000 रुपये अतिरिक्त निधी हा मंजूर झाला आहे. आणि ही वाढ जर तुम्ही पाहिलीत तर जवळपास 14.29% इतकी आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे वाढीव निधीचा फायदा हा कोणाला मिळू शकतो. तर नियमितपणे पेन्शन घेणाऱ्या लाभार्थ्यांसोबतच ज्यांना मागील जुलै किंवा ऑगस्ट महिन्यासाठीची रक्कम काही तांत्रिक किंवा प्रशासकीय कारणामुळे मिळाली नाही, अशा सगळ्या लाभार्थ्यांना या निधीमधून प्रलंबित रक्कम मिळण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. तसेच अनेक लाभार्थी काही महिन्यापूर्वी नवीन अर्ज केले आहेत, त्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत, तर त्यांना स्वीकृतीपत्र म्हणजे मंजुरीपत्र सुद्धा मिळालं आहे. मात्र अद्याप त्यांच्या खात्यामध्ये पेन्शन जमा झाली नाही. अशा सगळ्या नवीन मंजूर लाभार्थ्यांसाठी देखील हा निधी वाढ महत्त्वाची ठरू शकते. पण लाभार्थ्यांना इथे एक गोष्ट महत्त्वाची लक्षात घ्यायची आहे, फक्त शासनाकडून अतिरिक्त निधी मंजूर झाला म्हणजे प्रत्येक लाभार्थ्याच्या खात्यामध्ये लगेच पैसे जमा होतील असं नाही. नवीन मंजूर लाभार्थ्यांचं नाव संबंधित तहसीलदार कार्यालयाकडून पुढील विभागाकडे पाठवलं गेलं आहे का याची प्रक्रिया पूर्ण होणं आवश्यक आहे. त्याचबरोबर DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर संबंधित काही समस्या असल्यास त्या दूर होणं सुद्धा गरजेचं आहे. या अर्जामध्ये किंवा लाभार्थ्यांच्या नोंदीमध्ये काही त्रुटी असल्यास ती सुद्धा दुरुस्त करावी लागेल. आणि ही प्रक्रिया पूर्ण झाली नाही तर निधी उपलब्ध असून सुद्धा तुमच्या पेमेंटला वितरणाला उशीर होऊ शकतो. म्हणून ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना मागील महिन्यासाठीचे पेन्शन मिळाली नाहीये, त्यांनी संबंधित तहसीलदार कार्यालय किंवा संबंधित सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडे आपल्या पेमेंटची स्थिती ही पाहणं आवश्यक आहे. आणि ज्यांचा नवीन अर्ज मंजूर झाला आहे त्याने विशेषतः आपले नाव पुढील पेमेंटसाठी पाठवण्यात आले का नाही याची सुद्धा चौकशी करावी.
तर लाभार्थ्यांनो, एकंदरीत पाहता सप्टेंबर महिन्यासाठीचा दिव्यांग पेन्शनमध्ये निधीमध्ये वाढ ही झालेली आहे आणि संजय गांधी दिव्यांग पेन्शन योजनेमध्ये सुमारे 5,27,00,000 रुपयांची अतिरिक्त तरतूद ही झाली आहे. तर श्रावणबाळ दिव्यांग पेन्शन योजनेसाठी 1,50,00,000 रुपये अतिरिक्त निधी हा मंजूर करण्यात आला आहे. यामुळे नियमित लाभार्थ्यांसोबतच मागील पेमेंट प्रलंबित असलेले नवीन मंजूर झालेले लाभार्थी सुद्धा यांनाही फायदा मिळण्याची शक्यता आहे. मात्र अंतिम पेमेंट हे संबंधित लाभार्थ्यांची नोंद, मंजुरी, प्रशासकीय प्रक्रिया, डीबीटी स्थिती यावर अवलंबून असणार आहे. म्हणून फक्त निधी वाढला आहे म्हणून सर्वांना एकाच वेळी पेन्शन मिळेल असा दावा करता येणार नाही. तुम्हाला ऑगस्ट किंवा त्याआधीची पेन्शन मिळाली आहे का आणि तुम्ही नवीन अर्ज मंजूर झाला असून पेमेंट आले नाही का? तर याबाबत तुमचा कमेंटमध्ये तुमचा जिल्हा आणि पेमेंटची स्थिती सांगा. यानंतरचा जो महाराष्ट्रातील दिव्यांग पेन्शन, संजय गांधी निराधार योजना या संदर्भातल्या ज्या अशाच महत्त्वाच्या अपडेट आहेत, या सगळ्या अपडेट येण्यासाठी मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.